नमस्कार. आशा की रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज दाखवणार आहे तुम्हाला भाजणीच्या चकल्या. त्यासाठी लागणारं साहित्य: हे भाजणीचं पीठ, सफेद तीळ, ओवा, मीठ, मिरची पावडर, हळद, हिंग, पाणी आणि तळण्यासाठी तेल. मी आता गॅस पेटवून घेते आणि पाणी ठेवते तापत. आता आपण पाणी ठेवूया. हे एक भांडं मी पाणी ठेवते उकळायला. हे एवढंच एक भांडं भरून मी भाजणीचं पीठ घेतलेलं, तेवढंच मी पाणी ठेवते तापायला. पाणी अगदी चांगलं उकळलं पाहिजे, उकळा आला पाहिजे आपल्या पाण्याला. तोपर्यंत आपण हे मसाले टाकून घेऊया. मीठ चवीनुसार. मीठ हातानेच टाकलेलं चांगलं, म्हणजे अंदाज येतो. ही मिरची पावडर. हा कांदा लसूण मसाला नाही, मिरची पावडर आहे, 1 चमचा. हे तीळ, हे हे ओवा, अजवाईन 1 चमचा. हे सफेद तीळ 2 चमचे घेतलेले मी. थोडीशी हळद, 1 चुटकी. हिंग, अगदी किंचित हिंग आणि थोडंसं तेल. अगदी थोडं टाकायचं तेल, किंचित. आणि आता ह्या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची. 5 ते 6 मिनिटांनी उकळी येईल. इथं आपल्या पाण्याला उकळी आली. चकलीसाठी पाणी ठेवलेलं, त्याला चांगली उकळी आली. आपण आता गॅस बंद करूया आणि पीठ टाकून घेऊया. मी आता पीठ टाकून घेते चकलीचं. जेवढं पीठ घेऊ तेवढंच पाणी घ्यायचं. ही भाजणी मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलीच होती, त्यामुळे परत काय सांगण्याची गरज नाही. पीठ टाकले आता चांगलं हलवून घ्यायचं. चांगले मिक्स करून घ्यायचं. सगळं पीठ भिजलं पाहिजे आपलं. आणि 1-5 मिनिटं झाकण मारून ठेवायचं. आता 5 मिनिट झालेली आहेत. झाकून जरा आपण पीठ बघूया आपलं. हे पहा, पीठ आपलं असं तयार झालंय चांगलं. पीठ काढून घेते मी थोडं.
काढून घेते परातीत. हे पीठ आपलं एक 5 मिनिट थंड होतो पण आपण वाट बघूया. मी आता तेल तापत ठेवते. पहिलं आपलं पीठ थंड झालेलं आहे. पीठ चांगलं मळून घेतोपर्यंत तेल तापलं आपलं. तेल ओतून घेतलंय. मी आता पीठ मळून घेते पाण्याचा हात लावून जरा. आपलं पीठ थंड झालेलं आहे. चांगल्यापैकी थंड झाले. चांगलं मळून घेते. आवश्यकता वाटली तर पाण्याचा हात लावायचा. मी असं चांगलं मळून घेते 1-2 मिनिट. हे आता पीठ चांगलं मळून झालंय भाजणीचं. तेलाचा हात लावून घेऊया थोडा. भाजणी काय मी दाखवलीच होती त्या दिवशी तुम्हाला. अगोदर भाजणी करून पीठ तयार करून ठेवलं ना मग वेळ लागत नाही. तेलाचा हात लावूया जरा. गॅस थोडा वाढवूया तेल तापायसाठी. नंतर मग कमी करायचा आणि मंद आचेवर भाजायचे चकल्या. असं पीठ घ्यायचं आपलं चकलीचं. जरा तेल लावून घ्यायचं पहिलं चांगलं. पीठ टाकून घ्यायचं असं साच्यामध्ये. त्यालाही जरा तेलाचा हात लावायचा म्हणजे पीठ चिटकत नाही जास्त. साचा आपला चांगला असा करून घ्यायचा बसवून. झाकण चांगलं बसवायचं. आपला साचा भरून तयार आहे. आता चकल्या पाडून घेऊया. अशा चकल्या पाडून घ्यायच्या लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार. मी आता पाडून घेते चकल्या सगळ्या. आता या चकल्या मी सगळ्या पाडून घेतल्यात तयार करून. आता आपण तेल चेक करूया तापले का. तेलही तापले आपलं. पण आता एक एक करून चकली अशी तळून घेऊया. अगदी मंद आचेवर भाजायच्या म्हणजे चांगल्या खुसखुशीत होतात. आणि एकदम आपटी सोडायच्या. हात सांभाळायचा. गॅस एकदम मंद ठेवायचा.
पाण्याचा हात लागला तसा आवाज येतो तडतड. अगदी मंद आचेवर भाजायचं. अगदी 2-3 मिनिट अशा भाजून चांगल्या घ्यायच्या मंद आचेवरती. चकल्या आपल्या भाजल्यात दोन्ही बाजूनी चांगल्या खरपूस. काढून घेऊया. चांगल्या असं निथळून घ्यायच्या. आणि ह्या आपण चकल्या असंच तर एक एक करून भाजून घेते. आता आपल्या ह्या चकल्या ह्या पण चांगल्या भाजल्या जातात. गॅस बंद करून घेऊया आणि या चकल्या काढून घेऊया. भाजणी तयार असल्यामुळं फार वेळ लागत नाही करायला. पहिली भाजणी करून दळून आणून ठेवायची. भाजणी मी दाखवलेलीच आहे तुम्हाला चकल्यांची. हे आपले चकल्या तयार खुसखुशीत एकदम. आपले दिवाळी स्पेशल चकल्या खाण्यासाठी तयार.